नमस्कार. मी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी. मी सध्या उभा आहे सह्याद्रीच्या गर्द वनराजीमध्ये. युवाल हरारी हा एक प्रथितयश आणि जगप्रसिद्ध असा लेखक आहे, विचारवंत आहे, फिलॉसॉफर आहे. त्यांनी त्याच्या सेपियन्स या पुस्तकामध्ये या पृथ्वीवर हजारो लाखो वर्षापासून जे बदल होत गेले, निसर्ग असेल, महाकाय इतर प्राणी असतील, या सर्वांच्या स्पर्धेमध्ये मानवानं या होमोसेपियन्सनी या पृथ्वीवर कसा दबदबा मिळवला, कसं या सर्वावर प्रभुत्व मिळवलं, अशी त्यांनी छान मांडणी केली आहे सेपियन्समध्ये. पण जरी आज आपण या पृथ्वीचे सो कॉल्ड मालक म्हणून घेत असू, पृथ्वीचे चालक असू, पृथ्वीला चालवत असू, इतर सर्व गोष्टी गव्हर्न करत असू, परंतु मानव किंवा होमोसेपियन्स हे खरे या पृथ्वीवरचे पाहुणेच आहेत. या पृथ्वीचे खरे मालक ही गर्द हिरवीगार अशी वनराजी आहेत, निसर्ग आहे. पंचमहाभूतामध्ये एक असलेलं हे पृथ्वीचं तत्व आहे. आणि त्याचबरोबर हे सगळे वन्य प्राणी, हे सगळं वन्य जीवन, हे सगळं मूळ आहे. आपण माणसं आहोत, पाहुणे आहोत, काही दिवस येणार आहोत, काही दिवस जाणार आहोत. सो आपण कधीतरी या पृथ्वीच्या मूळ मालकांच्या हवाले स्वतःला करायला पाहिजे. या निसर्गामध्ये स्वतःला कधीतरी हरवून घ्यायला पाहिजे, स्वतःला कधीतरी सोपवून द्यायला पाहिजे. आपल्याकडे सध्या आपण प्रगत झालो, सुधारलो, आणि म्हणून मग असे आयत्या वेळेस येणारे पाहुणे आजार, मेंटल हेल्थ असेल किंवा बाकीचे इतर अनेक ताणतणाव ज्याला आपण म्हणतो, इतर अनेक गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर दूर करायच्या असतील, तुमच्या मनावर आलेलं मळब दूर करायचं असेल, टेन्शन, स्ट्रेस, तर यासाठी या निसर्गात जा. आणि आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राला भरभरून दिलं आहे निसर्गानं सगळ्याच बाबतीमध्ये. त्यातल्या त्यात आपला सह्याद्री, ज्या सह्याद्रीने आपला इतिहास राखला, ज्या सह्याद्रीने आपल्या गर्द वनराजींमध्ये आपलं येणाऱ्या भविष्यातील सर्व मानवजातीचं कल्याणाचं गुपित ठेवलेलं असेल, अशा सह्याद्रीत यावं, काही दिवस त्यांना सोपवून द्यावं, त्यामध्ये रममाण व्हावं, हरवून जावं, विसरून जावं आपण कोण आहोत, कुठे काम करतो, काय पदावर आहोत, काय शिक्षण झालं आहे. इथे फक्त या पृथ्वीवरचा, या निसर्गातला एक छोटासा पाहुणा म्हणून यामध्ये यावं. हा आनंद प्रचंड वेगळा आहे, हा अनुभव वेगळा आहे. हा घ्यायला निश्चितच जसा तुम्हाला सर्वांना वेळ मिळेल तसं बाहेर पडायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. गुड डे.